नंबर देतेस ना? काय ग, अशी किंचाळलीस का तू? आणि अचानक तू इथे कशी काय आलीस? अरे किरणताई, तुम्ही तुम्ही सगळे असे का बघताय माझ्याकडे? आई, तू तू बरी आहेस? अरे मला काय धाड भरली आहे? तू का रडतोय सोनी? हा, अरे ह्या दोघी आले तर मला उठवायचं नाहीस का? काय झालं ना, आज एवढी गाढ झोप लागली मला, म्हणजे आपण झोपेच्या गोळ्या घेऊन झोपतो ना तशीच झोपले मी. खूप दिवसांनी अशी झोप लागली हो. गार्गी, किरणताई, तुम्ही बसा हा, मी तुमच्यासाठी चहा करून आणते. नाही नको. अहो का नको, खूप दिवसांनी आलायत तुम्ही. आलेच मी, बसा. निलय, काय मूर्खपणा आहे हा? तुला असं वागताना काहीच वाटलं नाही का? गार्गी, नाही मावशी, थांब प्लीज, मला बोलू दे. अगं, स्वतःच्या आईवर प्रँक केलाय यांनी आणि याला काहीच वाटलं नाही. बोल ना, तुझ्याशी बोलतीये. ऐकू येत नाहीये का? आता उत्तर दे मला. काहीच नाहीये का बोलण्यासारखं? अरे, स्वतःच्या आईच्या बाबतीत असा प्रँक कोणी करतं का? आणि तुला काहीच वाटलं नाही असं वागताना? गार्गी, मी काय सांगते ऐक ना. मावशी प्लीज, याला ना बोलून काही उपयोगच नाहीये. तुझ्याकडून मी खरंच हे एक्सपेक्ट केलं नव्हतं रे. स्वतःच्या आईच्या बाबतीत तू असं वागू शकतोस आणि त्यावर तुला काहीही वाटू नये. इनफॅक्ट मला तर वाटतं हा त्याचा सकाळपासूनचा प्लॅन असेल. कारण सकाळी अचानक गायब काय होतो, फोन अचानक स्विच ऑफ काय होतो, आणि आम्ही फोन केल्यानंतर तू आम्हाला हे असं सगळं करून दाखवतोस. पक्याने तुझ्यावर प्रँक केला म्हणून असं वागलास का तू? शी.
गार्गी असं नाही आहे. बोल ना, अजून काय खोटं बोलायचं राहिलंय तेही सांग. एकदा माझं ऐकून घे प्लीज. मला काही ऐकायची इच्छा नाहीये. मुळात तू असं वागू शकतोस यावर माझा विश्वासच नाही, खरंच. फाईन, आय एम सॉरी. सॉरी? कशासाठी सॉरी? अरे हे सगळं करण्याआधी तर तुला काही वाटलं नाही, मग हे सगळं केल्यानंतर का सॉरी म्हणतोयस तू? गार्गी तसं नाही आहे ग. मग कसं आहे हे बघ, आता पुन्हा माझ्याशी कधीही बोलायला येऊ नकोस आणि मी सुद्धा कधी येणार नाही, कळलं ना? गार्गी थांब. नाही मावशी, मला याच्याशी बोलायचंच नाहीये. याचं तोंड सुद्धा बघायची इच्छा नाहीये. गार्गी असं करू नकोस. यांनी जे करायचं ते केलं ना, मग मला जे करायचं तेच मी करणार. खाली थांबले मी, ये तू. गार्गी निलय शांत हो. साहेब पाणी. थँक्यू. मी आलो तेव्हा ग्रामोफोन लावला होता का कोणी? मी गेट जवळ असताना आवाज ऐकला. नाही सर, तुमच्या परवानगीशिवाय आम्ही कसं काय तुमच्या गोष्टींना हात लावणार ना. आणि मला माहिती आहे तुम्हाला अशा सगळ्या गोष्टी कलेक्ट करायला किती आवडतं ते. अचानक कसं काय आलंय सर? ते जवळच काम होतं माझं, म्हणून म्हटलं जाता जाता चक्कर टाकून जावं. नेमकं काय प्लॅनिंग सुरू आहे तुमचं तेही कळालं असतं. बरं झालं सर तुम्ही आलात. का, तुझं काम होतं माझ्याकडे? हो. मग मला फोन करायचा ना, किंवा ऑफिसला यायचं. सर ऍक्च्युली तुमचं ऑफिस इकडनं खूप लांब आहे, म्हणून नाही येत तिकडे मी. हां, तोही प्रॉब्लेम आहेच. ऑफिसच्या गडबडीमुळे मला सुद्धा इथे यायला जरा नेहमी जमतच असं नाही. अगदी रोज नाही, पण 3-4 दिवसात एखादी चक्कर टाकत जाईन. ओके सर. आणि ऑफिस लांब असलं तरी सुद्धा कामाच्या अपडेट्स द्यायला येत जा ऑफिसला. ठीक आहे सर, मी उद्याच येते तुमच्या ऑफिसमध्ये. इंटिरियरचा डिझाईन रेडी आहे, तो आपण डिस्कस करू शकतो. तुझं डिझाईन रेडी आहे? हो. मग आत्ता दाखव ना. आत्ता? हां, म्हणजे त्यात काही चेंजेस असतील तर मी लगेच सांगतो. हो सर. हां, दाखव. दाखवते ना. जखोबा, वरती एक पेपर ठेवलाय, तो प्लीज खाली घेऊन या ना. जखोबा, वरती एक पेपर ठेवलाय, तो प्लीज खाली घेऊन या ना. होय होय, हा आणतो की. निलय, निलय रडणं थांबव. शांत हो आणि मला सांग, नक्की काय चाललंय हे सगळं? तू अशी मस्करी करणार नाही, माझा विश्वास आहे. बोल ना. मावशी, त्या दिवशी जेव्हा आपण हॉटेलमध्ये भेटलो होतो तेव्हा मी तुम्हाला त्या मृत्यूंजय बंगल्यात जे भास होत आहेत मला त्याबद्दल सांगितलं होतं. सुरुवातीला मला वाटलं की हे सगळं तेवढ्या पुरतच सीमित आहे, पण त्या रात्री सुद्धा मला भास झाले.
मावशी, या सगळ्यांवर माझा आधी विश्वास नव्हता, पण माझे भास अजून वाढायला लागले आणि आज हे असं. त्या दिवशी मला एक व्यक्ती भेटली. त्या व्यक्तीला मृत्यूंजय बंगल्याबद्दल माहिती आहे असं सांगितलं तिने मला. ती म्हणाली की तिथे गेलेल्या माणसामागे भासाभासचं चक्र लागतं आणि तो त्यात अजून गुरफटतो आणि आपल्या जवळच्या व्यक्तीचा जीव घेतो. होशी, खरं सांगू, मला भीती वाटली आणि मी ठरवलं की या सगळ्या गोष्टींपासून लांब जावं, नाही थांबायचं इथे. कारण माझ्यामुळे माझ्या जवळच्या व्यक्तीला धोका निर्माण होता कामा नये. म्हणूनच आज निघत असताना हे सगळं. निलय, असं काही नाहीये. मावशी, हे असं नसतं तर मग मला भास का होत आहे? हे बघा, मला हे अजिबात पटत नाही. निलय, तुला हे सगळं कोणी सांगितलं मला माहित नाही, पण ज्या व्यक्तीने तुला सांगितलंय तिने तुला चुकीची माहिती दिली. कारण त्या घराबद्दल मला जास्त माहिती आहे. आणि म्हणून मी तुला सांगते, माझं ऐक. तुझ्यापासून कोणालाही धोका नाहीये, उलट तुझ्या जीवाला धोका आहे. हे बघ, आता मी जे काही सांगते ते ऐक. तू बाहेर गावी निघून जायचं आईला घेऊन आणि काही दिवस तिथेच राहा आणि उद्याच निघायचंय तुला. पण मावशी. हे बघ निले, ऐक माझं, जा तू. पण मी. अरे, गार्गी कुठे गेली? चहा आणला होता तिच्यासाठी. तिला एक काम होतं म्हणून ती गेली. बरं, तुम्ही या बरं चहा पोय. नाही, नको, मला पण उशीर होतोय, मला जायला हवं. पुढच्या वेळी मी नक्की घेईन. बघा, पुढल्या वेळेस नक्की. हो. तुम्ही बाहेर जाताय ना, त्याचं तिकीट ना गार्गीकडे राहिलं होतं, ते द्यायला आलो होतो आम्ही. येते मी. निले, तू घे बरं चहा पोहे. काय रे, काय झालं? काही नाही. आपण उद्या पहाटेच निघूया. सर, तुमची ती दिल्लीची डील एक्झॅक्टली का नाही क्रॅक झाली? नाही म्हणजे तुम्ही खूप अपसेट साऊंड करत होता म्हणून मी विचारते. आय थिंक दॅट्स नन ऑफ युअर बिझनेस. सॉरी सर. तो प्लॅन दाखवा लवकर, मला लवकर निघायचं. हे काय पार्टिशन आहे का? हो. सर, माझं एक सजेशन आहे. बोला. आपण शक्यतो घरासाठी लाईट कलर्स नको सिलेक्ट करूया. का? आय मीन सर, डार्क कलर्स आर इन फॅशन राईट नाव आणि ते मी सांगतो नंतर. For now, this plan looks okay. ओके.
मी हे घेऊन जातो सोबत. यात काही करेक्शन्स असतील तर मी मेल करतो. ठीक आहे सर. आत्ता मला जरा लवकर निघायला हवं. थँक्यू. थँक्यू सर. काय हो, निलयच्या आईला काहीही झालेलं नाही. अगं पण मग गार्गीला फोनवर त्याने असं का सांगितलं की त्याची आई गेली? आपण या विषयावर उद्या बोलूया का? का उद्या बोलूया? जे काही झालंय ते आत्ता सांग मावशी. गार्गी, नक्की काय झालंय? आई, निलयनी मस्करी केली होती. काय? हो. अगं माझाही विश्वास बसला नाही की निलय असं काहीतरी करू शकतो. अगं पण असं का केलं त्याने? मला नाही माहित, ते त्याचं त्यालाच माहिती. किरण, असं का केलं असेल त्याने? आता मी काय बोलू? पण निलय अशी मस्करी करेल असं नाही वाटत मला. हो, मलाही वाटत नाही, पण त्यांनी मस्करी केलीये आणि त्यामुळे आता मी ठरवलंय ह्यापुढे त्याचं तोंडही बघायचं नाही, अजिबात बोलायचं नाही त्याच्याशी. किरण, निलय असा वागणारा मुलगा नाहीये. मग असं का केलं त्याने? अरे, पूजेची आवरावर झाली सुद्धा. मला सांगायचं ना, मी आले असते. अगं झालंच आता. भाऊजी आणि गार्गी गेले ना ऑफिसला? हो. गार्गीनी नंतर फार चिडचिड नाही ना केली? नाही, चिडचिड नाही, पण तिला खूप धक्का बसलाय. खूप दुखावली गेली ती निलयच्या अशा वागण्यामुळे. सकाळी फारसं बोलली सुद्धा नाही. निलयचा विषय नाही ना काढला नंतर? तिने काहीच विषय काढला नाही, पण मीच बोलायचा प्रयत्न केला की निलयने असं का केलं. त्यावर म्हणाली की या घरात निलयचा विषय सुद्धा काढायचा नाही. किरण, मला खरंच कळत नाहीये काय झालंय ते. निलयने असं का केलं? अगं, निलयने मुद्दामून नाही केलं हे सगळं. अगं पण आई गेली अशी मस्करी का करायची त्याने? आता पाहिलंच ना मस्करीची पुस्करी कशी झाली ते. इतकं छान जमायचं ना दोघांचं. आता गार्गी म्हणते मी निलयशी एक शब्दही बोलणार नाही. हे बघ, हे सगळं तसं नाहीये जसं दिसतंय. म्हणजे? निलयने मस्करी नाही केली. म्हणजे त्याची आई? नाही, त्याची आई व्यवस्थित आहे, काही झालेलं नाही त्यांना. किरण, तू काय बोलतेस ना, मला खरंच काही कळत नाहीये. हे बघ, मी तुला आत्ता जे सांगते ना ते सध्या तरी कोणालाही सांगायचं नाही. नाही किरण, मी कुणालाच सांगणार नाही, पण मला सांग नक्की काय झालंय ते. निलयने मस्करी केली नव्हती. त्याला भास झाला होता त्याची आई गेली. काय भास? हो. अरे देवा. किरण, मग तू गार्गीला हे सगळं सांगून टाक. अगं ती उगीच चिडचिड करतेय. हो, तिला जरा शांत होऊ दे, मग मी तिला सांगेन. तुला सांगते किरण, हे सगळं ना त्या भास आभास कार्यक्रमामुळे होतंय. नको ते हे असले कार्यक्रम करतात आणि मग हे सगळं असं होतं. हो स्वाती, होईल सगळं व्यवस्थित. थोडा वेळ लागेल. ठीक आहे, आलेच मी. कितना?
थँक्यू. हाय, गुड मॉर्निंग. काय झालं? शॉक बसला मला अचानक इथं बघून. तुम्ही इथे कसे? ज्याप्रमाणे तुम्ही माझ्या घरात इल्लिगली घुसू शकता, मी नाही म्हणत असून सुद्धा माझ्या घरात काहीतरी गैर चाललंय असं ठामपणे सांगू शकता, त्याप्रमाणे मी इथे असूच शकतो किंवा तुमच्या ऑफिसमध्ये येऊ शकतो, नाही का? पण कशासाठी? तुम्हाला आठवतंय मी तुम्हाला काय सांगितलं होतं? काय? खरंच विसरलंय? एका पत्रकारासाठी अशी वीक मेमरी असणं बरोबर नाही असं नाही वाटत? एनिवे, मी आठवण करून देतो. मी तुम्हाला सांगितलं होतं जर 7 दिवसात तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे माझ्या घरात काही सापडलं नाही तर तुमच्या विरुद्ध आणि तुमच्या चॅनल विरुद्ध मी कारवाई करणार, अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार. तेच करायला आलोय मी.